नमस्कार. आजच्या मधुगटमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी विवेकानंद यांची गोष्ट. स्वामी विवेकानंद एकदा अमेरिकेला गेले होते. फिरत फिरत ते एका नदीच्या काठावर पोहोचले. तेथे शांतपणे निसर्ग सौंदर्य न्याहाळत स्वामीजी उभे होते. तिथेच मुलांचा एक घोळका नेमबाजी करत होता. हातात बंदूक घ्यायची आणि नदीच्या पाण्यामध्ये वाहत जाणाऱ्या टरपलावर नेम धरायचा, असा त्यांचा खेळ सुरू होता. एकाचा नेम झाला की दुसऱ्याने बंदूक घेऊन नेमबाजी करायची, असे आळीपाळीने चालू होते. मुले नेम तर धरायची, मात्र त्यांचे बहुतांश नेम चुकत होते. मुलांचा हा खेळ पाहून स्वामीजी हसले. स्वामीजी आपल्याला हसतायत हे पाहून मुले त्यांच्याकडे आली. आपल्याकडे पाहून हसणाऱ्या स्वामीजींचा त्यांना थोडा गुस्साच आला होता. एकतर नेम धरायचा होता आणि तोही पाण्याच्या प्रवाहात सतत हलत असणाऱ्या टरपलावर. एवढे सोपे होते का व हे नेम धरणे? आपण आपल्या मोठ्या धडपडीने हे सारे कसे बसे जमवत आहोत आणि स्वामीजी मात्र आपल्याला हसत आहेत हे पाहून त्यांना तो गुस्सा तर येणारच. शेवटी मुलांनी कसे बंदूक स्वामीजींच्या हातात सोपवली आणि त्यांनाच टरपलावर नेम धरायला सांगितले. मग काय, स्वामी विवेकानंदांनी बंदूक हातात घेतली, एक डोळा बंद केला आणि टरपलावर नेम धरला. बार टाकताच टरपल फुटले. आता स्वामीजी दुसऱ्या टरपलावर नेम धरला आणि तेही टरपल पटकन फोडले. असे एका पाठोपाठ एक टरपल फोडत होते आणि सारी मुले आ वासून त्यांच्याकडे बघत राहिली. हे स्वामी म्हणजे पट्टीचे नेमबाज आहेत असे त्यांना वाटले आणि त्यांनी त्याबद्दल स्वामीजींना विचारले. तुम्ही एवढी टरपले कशी फोडली, त्याचे रहस्य काय, असे विचारत त्यांच्या मागे लागले. स्वामीजी म्हणाले, मुलांनो, मी नेमबाज वगैरे अजिबात नाही. मी आयुष्यामध्ये पहिल्यांदाच आज बंदूक हातात घेतली आहे. हे ऐकताच मुलांना आणि दुसरा आश्चर्याचा धक्का बसला आणि ते कान टवकारून स्वामीजींचे शब्द ऐकू लागले. स्वामीजी पुढे म्हणाले, माझा नेम अचूक लागण्याचे कारण म्हणजे माझ्या मनाची एकाग्रता. आपले मन जर एकाग्र केले की त्याची अफाट शक्ती आपण करत असलेल्या कामामध्ये किती आश्चर्यकारक परिणाम करते याचे हे उदाहरण. कुशाग्र बुद्धिमत्ता असणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी एकदाच वाचन केले की त्यांचे सारे लक्षात राही. त्यांच्या वाचनाचा वेगही प्रचंड होता. चंचल मनाला एकाग्र करून त्याला आपल्या ताब्यात ठेवायला स्वामी विवेकानंदांची ही गोष्ट नक्कीच आपल्याला मदत करेल.